वनपरिक्षेत्र मनोर अंतर्गत येणाऱ्या मोजे नांदगाव या गावाच्या हद्दीत खैर तस्करीचा एक मोठा डाव वन विभागाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी उधळून लावलाय। यामध्ये लाखो रुपये किमतीचे 28 खैर ओंडके जप्त करण्यात आले आहे। 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक गुप्त माहिती मिळाली होती की नांदगाव येथील गणपती मंदिराजवळील मालकी क्षेत्रात खैर लाकडे तोडून लपवून ठेवण्यात आली आहेत आणि त्याची तस्करी होणार आहे अशी गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती। त्या गुप्त बातमीच्या आधारे मनोर वनक्षेत्रातील वनाधिकारी राजेश खांडरा, जितेंद्र भरसट, SK पाटील तसेच तेजस सुतार, साईनाथ कुवर आणि ग्रामस्थ रोशन धांगडा, हरी वरठा यांनी नांदगाव येथे रात्री गस्त घातली होती। मात्र पहाटे 4 वाजेपर्यंत कोणतेही वाहन हा तोडलेला खैर माल घेऊन जाण्यासाठी आले नसल्याने यावेळी खैराचे एकूण 28 तुकडे वन विभागाने जप्त केले। आज रविवारी पहाटे वन विभागाने मोठ्या सतर्कतेने ही कारवाई यशस्वी केली। चोरट्यांचा खैर तस्करीचा प्रयत्न वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्या जागरूकतेमुळे हाणून पाडण्यात आला आहे। वनपरिक्षेत्र मनोर अंतर्गत येणाऱ्या वन विभागाच्या पथकाने आज पहाटे केलेल्या या कारवाईत सुमारे 28 खैर ओंडके जप्त केले। चोरट्यांनी बेकायदेशीरपणे तोडलेला हा खैर माल मनोर हद्दीतील नेटाळी डेपोत सुरक्षितरित्या हलवण्यात आला आहे। तर सध्या या खैराचे मोजमाप सुरू आहे। मात्र खैर हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याच्या लाकडाचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो, त्यामुळे खैर तस्करीचे प्रमाण जास्त असते। मात्र अशा घटनांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते। तर या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने वन विभागाची सक्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। तसेच या घटनांवरून हे सुद्धा स्पष्ट होते की पालघर जिल्ह्यात खैर तस्करी ही एक गंभीर समस्या आहे। यावर अंकुश ठेवण्यासाठी वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयाची आणि सतर्कतेची आवश्यकता आहे।